नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? तर ऑप्शन क्रमांक एक अर्थ समिती असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक एक जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक तीन 1971 बांगलादेश हा वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन सत्यमेव जयते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक एक दूधसागर गोवा, ऑप्शन क्रमांक दोन चित्रकूट छत्तीसगड, ऑप्शन क्रमांक तीन शिवसमुद्रम तामिळनाडू, तर ऑप्शन क्रमांक चार पुनासा राजस्थान, तर ऑप्शन क्रमांक तीन शिवसमुद्रम तामिळनाडू ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक सहावा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते? तर ऑप्शन क्रमांक एक नर्मदा ही नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक एक 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक एक ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो? गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक चार गोदावरी व प्राणहिता यांचा संगम सिरोंचा या ठिकाणी होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक तीन चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही 1922 यावर्षी घडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड जिल्ह्यामध्ये नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, शेतीचे अवजारे व ऑइल इंजन साठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? शेतीचे अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर ऑप्शन क्रमांक तीन भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कायदे मंडळ म्हणजेच संसद ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? तर ऑप्शन क्रमांक एक 1962 या साली चीनने भारतावर हल्ला केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते? हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वाधिक असते? तर ऑप्शन क्रमांक तीन
हवेमध्ये सर्वाधिक वायूचे प्रमाण हे कार्बन डायऑक्साईडचे असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा. ग्रीनपीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे? ग्रीनपीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण यामध्ये कार्यरत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा. चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चिखलदरा हे पर्यटन स्थळ हे विदर्भामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. अतिवृष्टी. तर ऑप्शन क्रमांक 4 अनावृष्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा. बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय विभक्तीचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा. गळ घालणे चा अर्थ खालीलपैकी काय आहे? गळ घालणे चा अर्थ खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फार आग्रह करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा. माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 नपुसकलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा. हा ही हे तो ती ते हे कोणती सर्वनामे आहेत? हा ही हे तो ती ते हे कोणती सर्वनामे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दर्शक सर्वनामे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा. सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुमा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रॉ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा. पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संतूर वाद्य प्रकाराशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा. मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मांजरा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्लू मॉर्मॉन ही महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोह प्रकारचा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा. वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती ही जोजोबा ही आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा. खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कांगारूचा खंड हा ऑस्ट्रेलिया खंडाला ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा. टचस्क्रीन हे खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे? टचस्क्रीन हे खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इनपुट आउटपुट प्रकारचे डिव्हाइस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. भूछत्र आणि पेनिसिलियम हे आहेत. भूछत्र आणि पेनिसिलियम हे डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 कवक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. किबितू हे ठिकाण
कोणत्या राज्यात आहे? किबितू हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 किबितू हे ठिकाण अरुणाचल प्रदेशात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गंगा नदी ही कोणत्या राज्यामधून वाहते? गंगा नदी ही कोणत्या राज्यामधून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश व बिहार, ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मद्यपानामुळे डॅश डॅश अभाव निर्माण होतो. मद्यपानामुळे डॅश डॅश अभाव निर्माण होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 नायसिन अभाव निर्माण होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पित्तरस हे यकृत या ठिकाणी तयार होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 3 निळ्या उत्पादनाशी होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 48 खासदार महाराष्ट्रातून निवडले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भात संशोधन केंद्र हे कर्जत या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 ज्योतिर्लिंग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे चालवले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅश उपयोग करतात. केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात. तर ऑप्शन क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिल्या आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्याचा सर्वाधिक वाटा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणामाळचे पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर हवी आहे? स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर हवी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग यावर प्रभावी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली? महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग
हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने हे 34 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4, र हा अक्षर करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2, भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? तर ऑप्शन क्रमांक 4, भारताने राफेल विमानासाठी फ्रान्स या देशासोबत करार केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, 545 हे भारतीय लोकसभेचे सदस्य आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4, पोटोमॅक ही नदी अमेरिका या देशातून वाहते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रायटर्स बिल्डिंग ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? रायटर्स बिल्डिंग ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कोलकाता या शहरामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चबाहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, चबाहार बंदर हे इराण या देशामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, संत गोरोबा काका यांच्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात? महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा असतात? तर ऑप्शन क्रमांक 2, 48 असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, नाटक क्षेत्राशी संबंधित आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, डॅश डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. डॅश डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. तर ऑप्शन क्रमांक 1, मिथेन हा वायू गोबर आणि नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, डॅश डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. डॅश डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1, सी.व्ही. रमण यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॅश डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. डॅश डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. तर ऑप्शन क्रमांक 2, स्वादुपिंड या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय. बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2, बांबू म्हणजे एक प्रकारचे गवत होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे. माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, फिमर अशी संज्ञा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1, आदिजीव असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे. आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, अपस्करणाचे उदाहरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतो? खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक 3, प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश डॅशचे जैन मुनी शांती सागर यांची समाधी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये डॅश डॅश येथे
जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुंतलगिरी येथे जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सलमान रश्दी आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅशचा हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो? डॅशचा हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उचल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मणराव गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर ऑप्शन क्रमांक 4 360 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औद्योगिक क्रांती डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. औद्योगिक क्रांती डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंडमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्या इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला? सन 1802 मध्ये कोणत्या पेशवा इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा बाजीराव यांनी केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विधवा पुनर्विवाह ला मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर छावणीतील अधिकाऱ्यावर गोळी झाडली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे भरले? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे भरले? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई येथे भरले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका या देशामध्ये स्थित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 उरुग्वे या देशाची राजधानी मॅटेविदेओ ही आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲमेझॉन कंपनीशी संबंधित नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ॲनी बेझंट व डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली? ॲनी बेझंट व डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळीची सुरुवात केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश किताबाचा त्याग केला? जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश किताबाचा त्याग केला? तर ऑप्शन क्रमांक 2 सर या किताबाचा त्याग केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सातारा जिल्ह्यात डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली? सातारा जिल्ह्यात डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोल्हापूर संस्थानात डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 1938 मध्ये डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली? सन 1938 मध्ये डॅश यांनी हैदराबाद येथे
हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय फ्रान्स या देशामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 चेन्नई येथील डॅशशी भारतातील सर्वात लांब पुळण आहे? चेन्नई येथील डॅशशी भारतातील सर्वात लांब पुळण आहे? तर ऑप्शन क्रमांक मरीना ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरण म्हणता येईल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 किलज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोलीस आयुक्तालय नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पोलीस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशावर खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 3 स्टार असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालीलपैकी बाब महत्त्वाची आहे? भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अलिप्तवाद बाब महत्त्वाची आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताची डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात? भारताची डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? खालीलपैकी कोणती समस्या हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्वासितांचे प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशाची संविधान पूर्णतः लिखित नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल.